नमस्कार. वागदरा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद आणि नगरपालिका या संदर्भामध्ये प्रामुख्याने काय फरक आहे पाहिलं होतं. आज आपण पाहतोय तहसीलदार यांचं काय कार्य आहे. आपण तहसीलदारांविषयी अनेक गोष्टी ऐकत असतो, मात्र त्यांची कामं काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, तहसीलदार यांचं पहिलं काम महसूल व्यवस्थापन, रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन, जमिनीच्या मोजणी व नोंदी ठेवणे, महसूल वसूल करणे, जमिनीचा कर, पाणीपट्टी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 7/12 उतारा, फेरफार नोंद इत्यादी कागदपत्रे उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे शेत जमिनीच्या खरेदी विक्रीचे नोंदणी काम पाहणे हे महसूल व्यवस्थापन अंतर्गत तहसीलदार यांना करावे लागते. प्रशासकीय जे कामकाज आहे त्याच्यामध्ये तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, निवडणुका पार पाडणे, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन, पूर, दुष्काळ, भूकंप या संदर्भामध्ये पाहणे, शासनाच्या योजना व आदेशाची अंमलबजावणी करणे हे सुद्धा तहसीलदारांचं काम आहे. ह्याच्यामध्ये बघा, न्यायिक अधिकार, ह्याच्यामध्ये न्यायिक अधिकारामध्ये आपल्याला सुद्धा आपण पाहतो की जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद निवारण करणे, जात, उत्पन्न, रहिवासी इत्यादी प्रमाणपत्र देणे, आपण डोमासाईल सर्टिफिकेट जे पाहतो त्याच्यावरती सुद्धा आपल्याला तहसीलदार आपल्याला रिमार्क देत असतात. विविध शासकीय परवान्यांचे जसे की दुकानदार परवाना नूतनीकरण करणे, आपत्ती विदारण व मदत कार्य, याच्यामध्ये दुष्काळ, पूर, अवकाळी पाऊस यासाठी शासकीय मदत वाटप करणे, त्याचप्रमाणे बाधित नागरिकांना तात्पुरती निवास व अन्नाची सोय करणे, सार्वजनिक सुविधा व समन्वय, याच्यामध्ये बघा ग्रामपंचायत, नगरपालिका, त्याचप्रमाणे इतर कार्यालयामध्ये समन्वय साधणे, यासोबतच स्थानिक नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणे हे तहसीलदारांचं काम आहे. काही इतर महत्वाचे कार्य आहे ज्याच्यामध्ये जनगणना आहे, सामाजिक सर्वेक्षण, निवडणूक मतदार यादी अद्ययावत करणे, शासकीय जमिनींची सुरक्षा व त्यांच्या वापराबाबत देखरेख करणे, कृषी व औद्योगिक विकासासाठी योजनांचे परीक्षण करणे, हे ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तहसीलदार यांना पार पाडाव्या लागतात. मित्रांनो, तहसीलदारांना एवढी सर्व कामे जी आहेत ती कामे आपल्याला तहसीलदारांकडे होऊ शकतात याची आज आपण माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भामध्ये, त्याचप्रमाणे मराठीमध्ये सर्व काही माहितीचा खजाना आपण वागदरा युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. तर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम ग्रुपमध्ये शेअर करा, ही नम्र विनंती. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. पाहत रहा वागदरा.